कुख्यात गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलेला आहे। राम शिंदे यांनी हा आरोप याकरता केला आहे कारण राम शिंदे यांचेच या कुख्यात गुंड निलेश घायवळशी संबंध आहेत, त्याला प्रचाराला सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं, असे वेगवेगळे आरोप रोहित पवारांनी केले। त्यावर उत्तर राम शिंदेंनी दिलेलं आहे। राम शिंदे स्वतःच न्यूज 18 लोकमतशी बोलण्याकरता उपस्थित आहेत आणि त्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांशी ते बोलणार आहेत। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सर, आपलं स्वागत। आणि सुरुवातीलाच आभार सर की तुम्ही सगळ्या प्रेक्षकांशी बोलताय आणि तुमची भूमिका मांडताय। सर, तुमच्यावर थेट आरोप झालेला आहे की निलेश घायवळशी तुमचे संबंध आहेत, तुम्ही काय सांगाल याबाबत? या संदर्भामध्ये 2018-19 मध्ये यावेळेस निलेश घायवळांचं मूळ गाव आमच्या मतदारसंघात आहे, पण ते कधीही मतदारसंघात आल्याचं मलाही माहित नाही, आमच्या भागातल्या लोकांनाही माहित नाही। पण मी मंत्री असताना मला पाडण्याच्या दृष्टिकोनातून आमदार रोहित पवार यांनी 18-19 मध्ये त्यांना गावाकडे आणलं, त्यांचा पूर्ण उपयोग केला आणि त्या उपयोग केल्याच्या नंतर माझा पराजय झाला आणि त्यामुळं त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरी जाऊन बैठका घेतल्या, त्यांच्या सासऱ्याच्या घरी बैठका झाल्या, त्यांचे पारिवारिक संबंध निर्माण झाले। ते अनेक कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकत्रित उठायचे, बसायचे, एकमेकाचं गुणगान गायचे आणि मग आता त्यांचं कशात भिनसलं, देण्या घेण्यात भिनसलं का जमिनीत भिनसलं का अजून कशावर भिनसलं हे तेच सांगू शकतात। पण त्यांचं भिनसल्याच्या नंतर ते आता माझ्यावर आरोप प्रत्यारोप करायला लागले, बरोबर, कारण त्यांच्यावर ते राहिले नाही। बरोबर शिंदे सर, तुम्ही असं म्हणताय की प्रचारामध्ये तुम्हाला पाडण्याकरता त्याला रोहित पवारनी आणलं, पण रोहित पवार असं म्हणतायत की तुमच्याच प्रचार सभेमध्ये ते होते, तर हे खरं आहे का? मी तेच सांगतो की 19 ला प्रचार त्यांनी त्यांचा केला, त्याच्यानंतर त्यांचं फाटलं। त्यांच्या घायवळांच्या मामांनी सांगितलं की आम्हाला मोक्यातून रोहित पवारांनीच बाहेर काढलं। घायवळांच्या मामांनी सांगितलं की पासपोर्ट हा 2020 साली मिळालाय आणि रोहित पवारांनी मध्यस्थी करून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कडून आम्हाला पासपोर्ट मिळाला आणि ते माझ्यावर आरोप काय करतात, माझ्यावर, मंत्री चंद्रकांत दादावर, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर, यांनी पासपोर्ट मिळवून दिला। आताचा पासपोर्ट नाहीये आणि त्यामुळं हे काय पासपोर्टचं प्रकरण आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावलेली आहे। चौकशी अंती जे काय निष्पन्न व्हायचं ते परदेशी पळून जाण्यामध्ये सुद्धा निलेश घायवळला तुम्हीच मदत केली असा आरोप होतोय। अहो ताई, मी मदत केल्याचा काय त्याच्यात संबंध आहे की ह्यांना पासपोर्ट ते म्हणले मदत केली म्हणजे काय केलं? त्या स्वतः घायवळांच्या आईने सांगितलं तो पळून गेला ना, आम्ही त्याला सोडवायला गेलो एअरपोर्टला, हे मी नाही सांगितलं। त्यामुळं हे जे बिनबुडाचे तथ्यहीन जे बेसुमार आरोप करतायत आमदार रोहित पवार, हे केवळ 622 मतांनी निवडून आले आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यांच्या बरोबर कोणी राहिले नाही। काल परवा देखील यांचा एक पदाधिकारी त्यांना सोडून गेलेला आहे, त्यांच्यावर आरोप पण शिंदे साहेब, तुम्हाला असं म्हणजे असं काय कारण आहे, म्हणजे आता तर निवडणुका सुद्धा नाही, तुम्ही विधान परिषदेचे सभापती आहात, असं काय कारण आहे, तुमची अशी काय भीती वाटते की इतके गंभीर आरोप होत आहेत तुमच्यावर? गंभीर आरोप नाही, निवडणूक आहे, स्थानिक जिल्हा परिषदेची आहे, पंचायत समितीची आहे, नगरपालिकेची आहे आणि यांच्या बरोबर फिरायला माणसं नाहीत मतदारसंघात, यांची काय वागणूक आहे, यांच्या बरोबर यांची पळून गेली सगळी नगरपंचायत, पळून गेली, मार्केट कमिटीचा उपसभापती घरी गेला, 3 वर्ष यांना तालुक्याला अध्यक्ष भेटत नाही, यांची बोलण्याची 2 आमसभा घेतल्या तर काय बोलले, ह्यांचेच कार्यकर्ते उभा केले, ह्यांनी स्क्रिप्ट लिहून दिली, ह्यांनीच अधिकाऱ्यांवरती बेसुमारपणे त्यांची इज्जत घेण्याचा कार्यक्रम केला। अशा पद्धतीनं यांचं वर्तन योग्य ते नाही आणि एकदम भिनसल्यासारखं बोलणं मतदारसंघात असेल, समाज माध्यमामध्ये असेल, अशा प्रकारचं बोलून ते स्वतःच लक्ष या मीडियाकडे वेधायचं काम करतायत। पण मतदारसंघामध्ये वेगळीच चर्चा आहे। त्यांना माझं तुमच्या माध्यमातून हे आव्हान आहे, ह्याची माहिती काढा की जामखेडचा सभापती त्यांच्या कालखंडामध्ये कसा झाला, आरक्षण कसं बदलून आणलं, त्यावेळेस घायवळांनी कसे आमचे लोक धोपाटले रस्त्याने येताना, हे देखील महत्वाचं आहे ना। आणि त्यामुळं
यांनी एक बोट आमच्याकडे केलं. शेवटी त्यांच्या आई वडील त्यांच्या परिवाराबरोबर ज्यावेळेस गायवळ दिसतात त्यावेळेस ते सामाजिक कार्यकर्ते, आणि दुसऱ्याच्या सभेत कुठेतरी फोटो यात्रेत दिसतात त्यावेळेस ते गुंड होतात. पण मग शिंदे साहेब तो जो फोटो दाखवलाय तो खोटा आहे का खरंच तुमच्या सभेमध्ये घायवळ होता आणि तरी पण तुम्हाला माहिती नव्हतं त्याविषयी? प्रश्न असा आहे की गावाकडचे आहेत ते यात्रेत होते आणि यात्रेत बरोबर कोण येतं आणि कोण नाही येतं हे थोडी कोण पाहतंय. पण म्हणजे घायवळ किंवा त्याचा परिवार कोणी तुमच्या संपर्कात संवादात नव्हते कधीच, तुमच्या परिचयाचे पण नव्हते? हो, त्याच्या अगोदर माझा 2018च्या अगोदर माझा त्यांचा संपर्क नव्हता आणि प्रश्नच नव्हता. उलट देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर मोका लावला होता. मी गृहराज्यमंत्री होतो, त्या मोक्यातून सोडवायचं काम देखील रोहित पवारांनी केलं, हे निलेश गायवळचे मामा सांगतायत 2 दिवसापूर्वी. कारण काय झालंय, हा जो फोटो दिसतोय म्हणजे हे जे दृश्य दिसतंय त्याच्यात अगदी तो तुमच्या बाजूला आहे. असं होणार नाही की तो तुमच्या अगदी बाजूला आहे पण तुम्हाला माहितीच नाही की तुमच्या बाजूला कोण चालतंय? मी काय सांगतोय की त्यांचे फोटो कोणाबरोबर नाहीत हे मला सांगा तुम्ही. त्यांचे फोटो कोणाबरोबर नाहीत? माझ्या बरोबरच फोटो आहेत आणि त्यांच्या बरोबर त्याच्या अगोदर आहेत. अगोदर दोषी कोण? त्यांनी कबूल केलं की हा 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे माझा सचिन गायवळ बरोबरचा. दोषी कोण? पण मग आमची गाठ नाही भेट नाही, आता त्यांचं कुठं बिनसलंय आणि त्यांना विरोध करायचा म्हणून त्या बरोबर त्यांचा दूरवर संबंध नाही. रोहित पवारांनी तर थेट असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की असं गुंडांसोबत तुमचे नेते दिसतात तर तुम्ही नेत्यांना जाब विचारला पाहिजे. याच्यावर तुम्ही काही प्रतिक्रिया द्याल शिंदे साहेब? गुंडांसोबत रोहित पवार दिसतात हे यांना कोणी विचारायचं? आणि आजही ते अजितदादाच्या पक्षात आहेत, आमच्या पक्षात नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस कुणालाच फेर करत नाहीत, कुणालाच पाठीशी घालत नाहीत, म्हणूनच त्यावेळेस मोका लावला होता. आणि आता देखील पासपोर्टच्या संदर्भामध्ये वादविवाद झाला, तात्काळ चौकशी लावली. त्याच्यामुळे कोणी, आणि मी त्यांच्या हाताखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम केलंय, मला त्यांचा स्वभाव माहिती, मी देखील काय काम केलंय हे मला माहिती आहे. आणि मला देखील गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. बरोबर. आणि हा फोटो आता तुमच्या स्क्रीनवर दिसतोय हा कोणाबरोबरचा आहे? हा 8 वर्ष अगोदरचा आहे असा रोहित पवारच म्हणतात. मग यांना नको शिक्षा द्यायची? तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यावर बोलताना त्यावेळेस आपलं पण काय ते बघितलं पाहिजे ना. हो, पण मग शिंदे साहेब अशा प्रकारचे जे गंभीर आरोप होत आहेत त्याला तुम्ही जे उत्तर देताय म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमच्यावरचे आरोप बिनबुडाचे आहेत, मग तुमच्याकडे या संदर्भातले काही पुरावे आहेत किंवा ते तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा तुमच्यावर जे टीका करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात की रोहित पवारांचेच संबंध होते माझे नव्हते? नाही, मला वाटतं आपल्या समाज माध्यमावरती सगळीकडे दिसतंय. आणि तुम्ही माहिती काढा की पंचायत समिती जामखेडच्या सभापतीची निवडणूक 2021 ला कशी झाली, जरा तुमच्या पत्रकारा किंवा रिपोर्टर मार्फत माहिती मागवा. आणि ते निलेश गायवळांच्या प्रभावाखाली रोहित पवारांनी कशी करून घेतली, नगरपंचायत कर्जतची निवडणूक कशी झाली हे जरा माहिती घ्या ना. यांना ही सवय आहे की असा सिनारिओ तयार करायचा आणि कशामुळे तरी काय झालं, माझं काही झालं नाही फक्त कशामुळे तरी काय झालं अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आमदार रोहित पवारांचा स्वभाव आहे. हे भिनसलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते वर्तन करतात. आता त्यांच्या लक्षात आले महाराष्ट्रभर फिरून उपयोग नाही. कर्जत जामखेडमध्ये आपल्या मागे अगोदर लोक राहिली नव्हती ना आता राहिली नाहीत. 600 मतांनीच आपण निवडून आलो होतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला असा काहीतरी ड्रामा रचावा लागेल, त्याशिवाय लोक आपल्या बरोबर येणार नाहीत. परंतु लोक आता यांना भीक घालणार नाहीत एवढं तुम्हाला मी या आपल्या माध्यमातून सांगू शकतो. हो, पण आता आधी निलेश घायवळचं प्रकरण, त्याच्यानंतर सचिन घायवळचं, आता तर सचिन घायवळवर पण मकोका लावलाय. पण या सगळ्या माध्यमातून कर्जत जामखेडचं नाव सारखं मध्ये येत आहे, असं का होत आहे? असं होण्याचं कारण मी सभापती पदावर आहे, लोक माझ्या बरोबर आहेत. 622 मताच्या फरकाने फक्त आमदार रोहित पवार जिंकलेले आहेत. पवार साहेबांचं नाव सांगतात, पवार घराण्याचं नाव सांगतात आणि 622 मतांनी निवडून आलेले. माझी लोकप्रियता सारखी त्यांना खटकते आहे. मी वरिष्ठ पदावर काम करत असल्या कारणाने माझ्या कामाची पद्धती वेगळी आहे. अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये देखील एवढ्या मोठ्या घराण्याशी टक्कर देतोय. सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये नाव केलेलं आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय
आणि ते आता पुन्हा एकदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपलं काय होईल या भीतीने ही राजकीय चर्चा आणि राजकीय माझ्यावरती आरोप केलेले, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, हे धांदाच खोटं बोलताय. पण शिंदे साहेब असं वाटतं की आता विधानसभेमध्ये तर तुम्हाला हरवलं, तुम्ही तर आता विधान परिषदेचे सभापती आहात आणि तुम्हीच म्हणालात की 622 मतांनी ते जिंकलेत. असं असून सुद्धा तुमचं नाव बदनाम करण्यासाठी असे आरोप करणं इतकं तुमचं भीती किंवा आव्हान आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, म्हणून ते असं करतायत? हे बघा, माझ्याकडे दोन्ही पंचायत समिती होत्या, दोन्ही मार्केट कमिटी होत्या, दोन्ही नगरपालिका होत्या, 8 जिल्हा परिषद पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य होते, एका तालुक्यात 4 पंचायत समिती गणानी होते, 57 ग्रामपंचायतीमध्ये 51 ग्रामपंचायती माझ्याकडे होत्या, 91 ग्रामपंचायतीपैकी माझ्याकडे 75 ग्रामपंचायती होत्या. एवढं सगळं असतानाही माझा पराभव झालाय. आता देखील दोन्ही मार्केट कमिटी माझ्याकडेच आहेत, अनेक ग्रामपंचायती देखील माझ्याकडेच आहेत. आणि याच आमदार रोहित पवारांनी काही दिवसापूर्वी असं घोषित केलं होतं, मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निलेश गायवळ आणि सचिन गायवळ यांचं अतिशय चांगलं काम आहे, यांच्या मदतीने आपल्या 25 ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत, असं रोहित पवारांचे सगळे आता कातरण आहेत. आपण मी मागच्या बातम्या काढा. आणि म्हणून साठी हे सगळं पुढच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. नक्की नक्की. राम शिंदे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात, तुमची भूमिका, तुमची बाजू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. राम शिंदे म्हणाले, माझ्यावर केलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, कुठल्याही प्रकारे माझा निलेश घायवळशी संबंध नाही, मी त्याला पळून जाण्यामध्ये, पासपोर्ट घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, किंबहुना रोहित पवारच निलेश घायवळ यांच्या संपर्कात होते आणि त्यांचे संबंध होते.